तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपल्यासोबत आहे अनुजा मॅडम आणि त्यांची हायाबुसा. हे बघा. आणि आज आपण एक छोटासा Q&A सिरीज करणार आहे आपल्या फिमेल रायडर्सला इन्स्पायर करण्यासाठी. तर सुरुवात करूया. चला केतनलाच DOP बनवतोय मी. केतनला DOP. चला मी आज DOP हे घे. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती श्रेय फिल्म्स. आणि आपल्यासोबत आज आहे एकदम खास व्यक्ती अनुजा मॅडम आहेत. आणि अनुजा मॅडम त्यांच्याकडे आहे हायाबुसा, जेन 3 हायाबुसा, जी तुम्हाला समोर दिसते ती ब्लॅक कलरची. आणि तर थँक्यू सो मच आमच्या एका हाकेला ओ दिल्यामुळे. आणि आपण इथे वीकडेमध्ये कामाचं बोलतात ना सगळं बाजूला ठेवून आपण एक व्हिडिओ बनवण्यासाठी, खास व्हिडिओ बनवण्यासाठी आलो. कसं वाटतंय? मस्त वाटते, थोडे गरम वाटते. गरम वाटते, हां ते तर आहे. तर चला आपण एक एक प्रश्न विचारूया. तर अनुजा मॅडम सांगा, सगळ्यात पहिले बाईक रायडिंग करण्याचं इन्स्पिरेशन कुठून मिळालं? मोस्टली मी घरामध्ये छोटी आहे, माझा एक मोठा भाऊ पण आहे, मोठी बहीण पण आहे. ओके. तर मला इन्स्पिरेशन त्यांच्याकडून मिळाली, पहिला माझ्या भावाकडून आणि नंतर माझ्या बहिणीकडून. म्हणजे ते पण रायडर होते का? हो, येस. अच्छा, माझे सिस्टरला पण माझ्या पप्पानीच रायडिंग शिकवली होती. आणि जेव्हा मी Great. जेव्हा माझी प्रॉपर हाईट झाली तेव्हा तिने मला रायडिंग शिकवली. शी इज असं माय आहे. इन्स्पिरेशन. या तर मला सांगा, तुमची पहिली बाईक कोणती होती? पहिली बाईक माझी SD ॲडव्हेंचर होती. मला एक ॲडव्हेंचर बाईक. ओके, डायरेक्ट SD ॲडव्हेंचर. वा, मस्त. कारण मी प्लॅन केला होता की मला कधी ना कधी तर एकदा लडाखला जायचंच आहे. म्हणून मी विचार लडाख केला सगळ्यांचा ड्रीम गोल आहे, Yes. ड्रीम डेस्टिनेशन आहे. मी विचार केला की ॲडव्हेंचर बाईक घेऊ आणि तीच बाईक घेऊन मग लडाखला आपण जाऊ. सो ठीक आहे. तर जसं तू आता म्हणालीस की तुमच्या फॅमिलीमध्ये सगळे रायडर्स वगैरे आहेत, तर ॲज अ फिमेल रायडर तू काय काय चॅलेंजेस फेस केले? सगळ्यात पहिला म्हणजे पर्सनली मला जो चॅलेंज वाटत होता तो तर हाईटचाच होता. कारण पहिला Height, okay. फिमेल्सना तोच एक कॉन्शियसनेस असतो की माझी हाईट पोचते का. Okay. कारण हाईट जेव्हा असते तेव्हा थोडा कॉन्फिडन्स असतो. राईट. त्यामुळे कारण की आपले पाय पोचतात बरोबर, बरोबर. आपण थोडं टर्निंगला थोडा इझी पडतो. इझी पडतं. Right. येस. सो तोच एक मला चॅलेंज होता. पण लकीली छोट्या बाईक्सवरून मला तो काही प्रॉब्लेम आला नाही. पण ऑफकोर्स जेव्हा मी SD ॲडव्हेंचर घेतली ती थोडी टॉल बाईक आहे. SD ॲडव्हेंचर ही हाईट थोडा सीट आहे थोडी मोठी आहे. आणि ॲडव्हेंचर बाईक म्हटलं तर सस्पेन्शनसाठी त्याची हाईट मोठीच असते. करेक्ट. तर तेव्हा थोडा मला कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम आला होता. पण जसं जसं प्रॅक्टिस केली, जसं जास्त राईड्स केले, यूज टू झाले. सो दॅट वॉज द चॅलेंज. म्हणजे मला सो बेसिकली एक्सपिरियन्स मॅटर. म्हणजे तुमचा जेवढा बाईकवर तुमचा जास्त एक्सपिरियन्स असेल, तुम्हाला तेवढा हात बसतो किंवा तुम्ही तेवढे कॉन्फिडन्स होता बाईकवरती. सगळं महत्त्वाचं क्वेश्चन, तुम्ही लॉंग राईड केलेत का? आणि तुम्हाला लॉंग राईडची भीती वाटते का? हो, मी एक सोलो राईड केली आहे अराउंड 400 किलोमीटर फ्रॉम मुंबई, फ्रॉम पुणे टू माय होमटाऊन. तर स्टार्टिंगला मला थोडी भीती वाटली होती कारण त्यावेळी मी माझ्या बाईकशी तेवढी यूज टू नव्हते. पण मी विचार केला की आता नाही तर कधी करणार, आणि जोपर्यंत मी करणार नाही तोपर्यंत मला समजून पण येणार नाही. सो ती केली मी अँड इट वॉज व्हेरी गुड एक्सपिरियन्स. मस्त वाटलं. मग त्याच्यावरून कळालं की येस, मी लॉंग राईड पण करू शकते. आणि त्याच्यानंतर मग फ्रेंड्स बरोबर असे छोटे मोठे लॉंग राईड म्हणजे अराउंड 300 किलोमीटर्स वगैरे केले आहेत वन डे मध्ये. ओके. सो बेसिकली काय होतं की आपण जेव्हा विचार करतो की आपण एक पण राईड केलेली नसते आणि अचानक आपल्याकडे बाईक येते आणि आपण बोलतो की आपण लॉंग राईड करूया, तेव्हा आपल्या डोक्यात एवढी एन्झायटी असते की आपण काय कॅरी करायचं, सेफ्टी गिअर्स काय कॅरी करायचे, बाईकला कसं जपायचं, काय मेंटेनन्स करायचं राईडला जायच्या आधी. हे सगळं थेरोटिकल नॉलेज सगळ्यांना असतं. पण जेव्हा आपण रोडवर निघतो तेव्हा आपण प्रॅक्टिकली जे फेस करतो ना, ते सगळ्यात महत्त्वाचं. आणि तीच आपल्याला थोडीशी भीती असते राईडला जायच्या आधी. तर तुम्ही मेन आपल्या कम्युनिटी ग्रुप्सला किंवा फेलो यूट्यूबर फेलोअर्सला फॉलो करू शकता आणि त्यांच्या एक्सपिरियन्समधून तुम्ही शिकू शकता मेन. आणि हे सगळं म्हणजे भीती असते, पण तुम्ही एकदा रोडवर निघालात ना, मग ती भीती आपोआप गायब होते. तर रायडिंगमुळे तुमच्या आयुष्यात काय वेगळं घडलं किंवा काय बदल घडलं? सगळ्यात मोठा बदल तर मी हा सांगू शकते की मी लाईफमध्ये पहिली ड्रॅग रेस केली. ड्रॅग रेस केली? येस. वा यार, हे सगळ्या आपल्या बायकर पोरांचं स्वप्न असतं ड्रॅग रेस करायचं. आपल्या अनुजा मॅडमने पहिलेच केलेलं आहे.
सांगा सांगा ड्रॅग रेसबद्दल सांगा. येस, सो मस्त एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाइम होते, सो थोडा तेवढा चांगला नव्हता. भीती वाटली की नाही? हां, ड्रॅग रेसमध्ये भीती नाही वाटली, पण जेव्हा मी फर्स्ट टाइम बाईक ॲज अ ड्रॅग रेससाठी प्रॅक्टिस केली होती तेव्हा थोडी भीती वाटली होती, कारण त्या स्पीडशी मी तेवढे यूज टू नव्हते. हां. पण जेव्हा 4-5 राऊंड्स मारल्यानंतर इथेच PVRला मारले होते, तेव्हा बाईक स्टॉक पण होती. 4-5 Okay. राऊंड मारल्यानंतर जे बटरफ्लायज येत होते ते निघून गेले. मग हां, ते थोडंसं एक नर्वसनेस जो असतो ना स्टार्टिंगला प्रॅक्टिस करताना, काय आपल्या डोक्यात एकच विचार येतो, बाईक पडली तर काय, तर हा करेक्ट. हाड तुटले तर काय. हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे असायलाच पाहिजे, ती भीती असली पाहिजे जेणेकरून तुम्ही गाडी व्यवस्थित चालवणार. पण तुम्ही जेव्हा प्रॉपर ट्रेनिंग ग्रुप्समध्ये जाता किंवा तुमचा मेंटर जर का चांगला तुम्हाला मिळाला, तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळालं, ट्रेनिंग मिळाली, तर तुम्ही काहीच अशक्य असं काही नाही. बरोबर की नाही? येस, बरोबर. लकीली माझा फ्रेंड आहे जो ड्रॅग रेसिंग करतो. ओके. त्याने मला प्रॉपर ट्रेनिंग दिली, सो त्यामुळे सगळं सो एक आहे म्हणजे एक सपोर्ट सिस्टम थोडंसं पाहिजे करेक्ट. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पाहिजे, किंवा तुम्हाला चांगला मेंटॉर पाहिजे की तुम्हाला प्रॉपर एक गायडन्स दिला. असं नाही की खेचा 200 डायरेक्ट, करेक्ट. असं नसतं. तर ते ट्रेनिंग असते, प्रॅक्टिस असते, प्रॅक्टिस करावीच लागते. तुमची कधी पण रेस असेल काय असेल तर प्रॅक्टिस करायला लागते. आमचे जेवढे पण आता फेलो युट्यूबर जे ड्रॅग रेस करतात तर ते आम्हाला सांगत असतात की नाही, आम्हाला आता ड्रॅग रेस आहे तर आम्ही प्रॅक्टिसला चाललो पहिले. तर ते खूप महत्त्वाचं असतं. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि आवडतीचा प्रश्न आहे सगळ्यांना जाणून घ्यायचं की टॉप स्पीड भुसार किती मारली आतापर्यंत? हा, सो अराउंड आय गेस 260-270 आहे. बापरे. पण नॉट ऑन पब्लिक रोड, हा, प्रॉपर ट्रॅक वरती. अच्छा, ट्रॅकवरती मारले 260 मारले, म्हणजे 260 प्लस. प्रॅक्टिससाठी. जेव्हा तुम्ही 200च्या वरती पोहोचलात, काय फिलिंग काय होती? म्हणजे मी असं ऐकलं की रायडर बोलतात की आम्हाला लिटरली आमचे हार्टबीट्स ऐकायला येतात. तर तसं काय जाणवलं की वेगळं काहीतरी तुम्हाला अनुभवलं? 200 तर मी आधी मारले होते, पण जेव्हा 250 पर्यंत क्रॉस केलं होतं तेव्हा एकदम म्हणजे हवा येते, जे एकदम हवाचा ब्लास्ट जो बॉडीला येतो ते इतकं एकदम असं मस्त फील करतं. या हार्टबीट तर आय गेस तेवढं माझं लक्ष नव्हतं, कारण माझं लक्ष होतं की स्ट्रेट बघायलाच आहे. सो तो एक्सपिरियन्स मस्त होता, एकदम खूप मस्त वाटतो. म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांनी म्हणजे घ्यावा. थोडंसं तो जो डोपामाइन नीड असतो ना, ॲड्रेनालिन रश, येस, तो नेक्स्ट लेवलला माणसाला घेऊन जातो. म्हणजे तुम्हाला असं, तुम्ही एवढा फोकस होता एका गोष्टीवरती, तुमचे थॉट्स सगळे व्हॅनिश होतात, तुमचं विजन साईडचं ब्लर होऊन जातात. तो एक तेवढं मी ऐकलंय, एक्सपिरियन्स नाही केलं, पण ऐकलंय तेवढं सांगतो. येस, ते तर होतं. बाकी आता बघू इन फ्युचर आपला एक्सपिरियन्स आला तर आपण ते पण करू. पण मस्त, म्हणजे 260 प्लस इज नॉट अ जोक. आणि ट्रॅकवरतीच करा, पब्लिक रोडवर अजिबात करू नका, हायवेवर. तर तुमचा आता नेक्स्ट रायडिंग डेस्टिनेशन कोणता आणि कुठे जाणार आणि काय प्लॅन काय? सो ऑफकोर्स प्रत्येक रायडरचं पण एक ड्रीम असतं की त्यांना लडाख ट्रिप करायचीच असते. हे सगळ्यांना बघायचं आहे. येस, सो माझं पण एक ड्रीम आहे की मला लडाख ट्रिप करायची आहे. लेट्स सी, जर पॉसिबल झालं तर मुंबई टू मुंबई करू, नाहीतर इथून बाईक ट्रान्सपोर्ट देऊन तिथून करू. जर लडाख म्हणजे मुंबई टू आपण बाईक ट्रान्सपोर्ट हे करणार. आय थिंक कुठपर्यंत, दिल्लीच्या पुढे जाते, पुढे चंदीगडपर्यंत जाते. मग तिकडनं डायरेक्ट तिकडनं रोड ट्रिप चालू. तिथून फुल सर्किट करायचं. कारण की मला पण बरेच लोक तेच बोलले की ते रेकमेंडेड आहे. तुम्ही उगाच तुमचे फ्युलचे एक्सपेन्स वाढवता तर का इकडनं पूर्ण, कारण की तो पॅच तिकडे एन्जॉय करण्यामध्ये मजा आहे. हा पॅच करण्यामध्ये मजा नाही. आणि तो एक आयडियल बोलतात ना, एक प्रॅक्टिकल विचार आहेत. तर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही बाईक रायडिंग आणि तुमचं करिअर हे कसं बॅलन्स करता? सो सॅटर्डे संडे तर सुट्टी असते. ओके, म्हणजे तुम्ही वर्किंग प्रोफेशनल की कसं आहे, कॉर्पोरेटमध्ये आहेत? कॉर्पोरेटमध्ये आहे. अच्छा, ओके. सो सॅटर्डे संडे सुट्टी, आणि मोस्टली आपल्या राईड जे असते संडे राईड्स संडेज असतात. सो संडेला जायचं. कधी जर प्लॅन झाला तर सॅटर्डे संडेची नाईट राईड करायची. नाहीतर जर कधीच मोठा प्लॅन झाला तर ऑफकोर्स सुट्टी घ्यायची आणि मग प्लॅन करायचं. आणि इव्हनिंगला 5-6 झाले की मग यायचे ते कुठेतरी जवळपास कॅफेला वगैरे बाईक घेऊन. नाईस, बाईक सोबत जरा चिल करायचं. येस, बाईक मुवमेंट करायचं बस. येस, आपण आपल्या बाईक सोबत एन्जॉय करायचं. नाईस. करेक्ट. मग आता वीकडे मध्ये, मग आता आपण आज कसं वीकडे मध्ये आज सुट्टी टाकली की नाही, खरं सांग? नाही, तसं 10 नंतर चालू होतं राईड. अच्छा, 10 नंतर चालू होतं, जायला लागेल मला लवकर. अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे फिमेल रायडरसाठी, की म्हणजे ॲज अ फिमेल रायडर लोक तुम्हाला जज करता का, किंवा काय कमेंट वगैरे करता का, किंवा तुमचं काय पर्सनल एक्सपिरियन्स आहे ते सांगा आम्हाला.
भरपूर अजून पण खूप स्टिरियोटाईप आहे इंडियामध्ये फिमेल रायडर्स. कारण जेव्हा हायाबुसावरती एक मुलगा जातो तर सगळ्यांचं लक्ष असतं बाईककडे. जॉन आले तो डायरेक्ट जॉन होऊन जातो प्रत्येक एरियाचा. पण जेव्हा हायाबुसावरून एक मुलगी जाते तर त्यांचं लक्ष मुलगीकडे जातं की अरे मुलगी चालवत आहे. इट्स नॉट पण ऍक्च्युली ती मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट. म्हणजे आम्ही असं सरप्राईज लुक देतो की वाव की हायाबुसा मुलगी चालवते. म्हणजे पण हो, काही लोक पॉझिटिव्हली घेतात, काही लोक खूप निगेटिव्हली पण घेतात की एवढी हेवी बाईक आहे तुला जमणार नाही. म्हणजे मी ऍक्च्युली कमेंट्स वाचले आहेत की एवढी हेवी बाईक आहे जमणार नाही, स्कूटी चालव, पहिला स्कूटी शिक. तर बेसिकली पहिला स्कूटी शिकली अशा म्हणून लोकांना इग्नोर करायचं. हो, तेच तर करते. कमेंट करायची गरजच नाही. एक्झॅक्टली. तर अजून आहे असे भरपूर जजमेंट, पण खूप सारे पॉझिटिव्ह पण आहेत, जसे की फ्रेंड्स ग्रुप, तुम्ही पण आहात. खूप सारे पॉझिटिव्ह फ्रेंड्स लोक आहेत, त्यांच्यामुळेच ऍक्च्युली तर ही बाईक घेऊ शकली, एवढे राईड्स वगैरे करू शकले. सो ऑफकोर्स येस, टेक पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्हला काय आपण इग्नोरच करायचं. बाकी नेगेटिव्ह इग्नोर करणं हेच मेन आहे. आपण आपली एनर्जी वेस्ट नाही करायची. करेक्ट. तर अजून एक आता शेवटचा प्रश्न घेऊया. आणि तुम्ही फिमेल रायडर्सला काय मेसेज देणार किंवा काय सजेशन देणार जेणेकरून त्यांच्या जे काय प्रश्न असतील जे ते कमेंटमध्ये पण करू शकतात आणि तुमचं सजेशन काय असेल त्यांना इन्स्पायर करण्यासाठी? असं स्पेसिफिकली तर काय नाही, फक्त एवढंच बोलू शकते की जे पण तुम्हाला नेगेटिव्ह वाईब्स देतात किंवा जे पण तुम्हाला नेगेटिव्ह कमेंट्स करतात त्यांना इग्नोर करा. इफ यू थिंक की तुम्हाला बाईक चालवायची आहे यू कॅन डू इट. कारण आजकाल काहीच असं इम्पॉसिबल तर राहिलं नाही आहे. आपण सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या फील्डमध्ये फिमेल तर आहेतच. व्हेरी ट्रू. बीट पायलट, बीट ॲस्ट्रॉनॉट, बीट एनी फील्ड, सगळीकडे आहेतच. येस. सो जर तुम्हाला वाटतं यू कॅन डू इट, यू या आय गेस पॉझिटिव्हली घ्या. हां, तर मी थोडक्यात सांगेल तर तुम्हाला बाईक चालवायची आवड आहे तर बिंदास चालवा, बेफिकर चालवा, पण सगळे रायडिंग गेअरसोबत चालवा, सगळे रूल्स फॉलो करून चालवा. आणि मेन तुम्ही स्वतःला पहिले जपा, तुमच्या बाईकला जपा आणि रोडवर चालत आहेत तर सगळ्यांना जपा. तर तुम्ही जर का ओव्हर स्पीडिंग करताय तर आपल्या फॅमिलीचा नक्की विचार करा आणि त्यानुसार तुम्ही त्या राईड एन्जॉय करा. तुम्ही डेस्टिनेशन किंवा गोल फोकस नका करू की मला लवकरात लवकर पोहोचायचं, असं नाही. तुम्ही बाईकवर चाललात तर राईड एन्जॉय करा. तर हा व्हिडिओ एवढाच होता. कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अनुजा मॅडमसाठी एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर का आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आलात तर सबस्क्राईब जरूर करा आणि तुमचा इन्स्टाचा ID सांगा आमच्या पब्लिकला. स्क्रीनवरती इन्स्टा ID देतो, तुम्ही जाऊन डायरेक्ट सर्च करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, फॉलो करा डायरेक्ट. मित्रांनो, तुम्ही आता हायाबुसा चालवतोय आणि आपला सौभाग्य आहे, म्हणजे आपल्या एवढी चांगली मित्र आणि मैत्रिणी मिळाली आहेत आणि खरं तर सौभाग्य लागतं असं मिळाला. आणि चला स्टार्ट करतोय. मित्रांनो, ही माझी ड्रीम बाईक होती आणि अजूनही आहे ना, असं नाही, पण आता मी एक राईड मारून बघतोय. हिचा ॲक्च्युअल जाम लाऊड आहे, पण काय सिटिंग स्टान्स आहे यार आणि काय बाईक आहे यार.